काय बोलू आता, जिंदगीच आपली फनी आहे तर काय बोलायचं. नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज वार आहे गुरुवार आणि आपल्याला तर साईबाबांच्या मंदिरात आणि मठात तर जायचंच आहे आणि तारीख आहे 5 मार्च. तर रात्री एडिटिंग करता करता थोडं लेट झालं आणि झोपलो किती वाजता, 2:30 वाजता आणि सकाळी उठलो 9 वाजता आणि आता जस्ट फ्रेश झालो. आता वाजलेले आहेत 10:15 आणि आता पिऊया ब्लॅक कॉफी आणि पाहूया आपल्या दिवसभरात काय होते आपल्यासोबत. मी पितोय ब्लॅक कॉफी, तुम्ही चहा प्या नाही तर कॉफी तरी पिऊन घ्या सकाळ सकाळ. ब्लॉग तर 11 वाजता बघत असतील. तर जे कोणी आपले डेली व्ह्यूवर्स आहेत आणि रेग्युलर्स व्ह्यूवर्स आहेत त्यांना माहीतच असेल, आपले रेग्युलरली व्लॉग्स येत आहेत आणि रील्स आणि शॉर्ट्स पण आपण अपलोड करत आहेत. आणि रील्स आणि शॉर्ट्स तुम्ही थोडं फन वेमध्येच घ्या, कारण की ते मी मजाक आणि मस्तीसाठीच टाकतो आहे. आणि व्लॉगमध्ये पण आता खूप सारी मस्ती आणि मजाक वगैरे तुम्हाला पाहायलाच भेटणार आहे, कारण की नॉर्मल जेवढा आपण व्लॉग बघतात तेवढा लोकांना कंटाळा येतो बघायला. तर तेच कालच्या व्लॉगमध्ये थोडंफार दाखवलेलं आहे आणि असंच दाखवण्याचा मी प्रयत्न करेन. आता जेवतोय, आज जेवणामध्ये वाटाण्याची भाजी आणि वरण भात. आता वाजलेले आहेत 1:30 आणि मी चाललोय पालघरला, थोडं काम आहे. तर पहिले ते काम करूया आणि मग घरी जाऊया. आता मस्त फिरून आलो. आता मी चाललोय घरी आणि वाजल्यात 5 आणि परत पालघरला यायचं आहे. 6 वाजायला 10 मिनिटं आहेत आणि आता मी आलो होतो बाईक ठेवायला, पण परत मी घेऊन चाललोय कारण की मी उमरळी इशला चाललोय आणि ऑन डिमांड प्रद्युमनला व्लॉग मध्ये घ्यायचं. दिवस झाले मी येत नव्हतं, मला वाटलं की जरा अरे तुला 2 दिवस घेतलाय व्लॉग मध्ये होळीच्या ना. ना रोज घे ना, जिथपर्यंत मी इकडे आहे तिथपर्यंत रोज घेत जा. आणि हार्दिकला पैसे दिलेत व्लॉग मध्ये काय नाही दिलं, तो आमचा भाई आहे, त्याला दिलंच पाहिजे. उलट तो मोठ्या ऍक्टर पेक्षा जास्त डिझर्व करतो, का की तो लहानांना पण घेतो, मोठे ऍक्टर नाही की हा तू बाजूला होतो, सगळ्यांना घेतो. जे बोलते तुला यायचंय तू पण ये, मग मी आला मी तर आता पण येईल. आपण बघा गाईज, हा याने स्वतः पैसे दिलेत आणि हा माझं नाव घेत आहे. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब कोणत्या चॅनलला? हार्दिक पाटीलच्या ऑफकोर्स. बरोबर आमच्या आहे. नाही केलं तरी चालेल, बट याच्या आता पहिले करा, का की याचे ब्लॉग एकदम फनी आणि भारी असतात. तू काहीतरी फनी पार्ट बोल ना. काय बोलू आता, जिंदगीच आपली फनी आहे तर काय बोलायचं. इंजिनिअरिंग घेऊन आमची जिंदगी हे झालं. आता काय बोलू, जबरदस्ती करायला लागत आहे. या 2-4 दिवस राहा पाहुण्यासारखं आणि मग परत जात, असं झालंय काय. आता काय बोलायचं. इंडिया के हर कोने से पुणे इधर कच्छ. फाटक में फंस गया गाइस, फाटक के बाजू में, मतलब फाटक के पहले. 7:20 झालेले आहेत. घरी कधी चालू होतो पालघरवरून, बसलो होतो असंच काय रील्स वगैरे बघत. आता चाललो आहे साईबाबांच्या मंदिरात आणि मग पुन्हा मठात चाललो आहे, कारण की परत जायचं आहे पालघरला मित्रांसोबत आणि मग बड्डेला पण जायचं आहे. बघूया टाईम कसा मॅनेज होते. तर आता मी निघालोय पालघरला जाण्यासाठी. मठामध्ये गावामध्ये साईबाबांच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं राहून गेलं, आता घरी आल्यावर घेतो. मठात येणं फक्त बहाणा असते, खरं म्हणजे आम्ही खायला येतो. आता आल्यात मोमोज खायला. रोज दे इसके लिए. अरे शर्मा मत यार. 2, 3, 4, 5 माझे नाही माझे सर्व माझे. एक तो पैसा मैं भरूंगी. हाँ खा चुपचाप खा. आता आम्ही आलेलो सुशांतच्या बर्थडेला. हॅपी बर्थडे सुशांत. आज येऊ शकतो तू व्लॉग मध्ये, पण तूच गायब झाला. आम्ही केक वगैरे खाला असं. OTTD आउटफिट ऑफ द डे. आजकाल जास्तच हँडसम दिसायला लागलाय मी, फक्त चेहरा काळा पडत चाललाय. 11:50 झालेले आहेत आणि आता मी चाललोय घरी. घरी जाऊन आता जेवतो, कारण भूक लागलेली आहे. आता 12 नंतर नॉनव्हेज खायचा विचार होता बाहेर जाऊन, पण काय संकष्टी आहे उद्या, आता आठवलं.
मग आता घरी जाऊ आणि गपचूप जेवूया. जेवणामध्ये आहे कोबीची भाजी आणि चपाती. आता 1 वाजलेलं आहे आणि आपली ऑलमोस्ट व्हिडिओ एडिट झालेली आहे. फक्त लास्टचा पार्ट शूट करायचा होता आणि मी शॉर्ट्स आणि रील्स एंगेजमेंटसाठी टाकतोय कॅप्शन लिहून, कारण की त्याने आपल्याला रीच भेटत आहे म्हणून त्याचा पूर्णपणे यूज करूया. थोड्या दिवसात व्हॉइस ओव्हरवाल्या ही रील्स आणूया लवकरात लवकर. एकदा रीच भेटायला चालू झाली ना अकाउंटला तर खूप बरं वाटायला लागलं आहे. आपण यूट्यूबवर पण चांगल्या प्रकारे आपल्याला रीच भेटलेली आहे. शॉर्ट्सला ब्लॉग्सला व्ह्यूज थोडे कमी जातात, पण काय नाही, हरकत नाही, व्ह्यूज जात आहेत तेच मोठी गोष्ट आहे. आता काय रोज शेड्यूल तर सेमच चालू आहे. डेली व्लॉगिंग करणं कठीण आहे, नाही मिळत असं नाही आहे आणि रोजचं शेड्यूल झालं आहे. आता पाहूया आपल्याला कशा प्रकारे फळ भेटते डेली पोस्टिंगचं. तसं तर खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटलेला आहे. अजून चांगल्या प्रकारे भेटेल अशी मी आशा बाळगतो. होप करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.